मी काय म्हणतो, पा शांताराम भाऊ, तुम्ही आले हे सगळं बरोबर आहे. आम्ही तुमचा मानस ठेवतो. पण कसं आहे, आता तुम्ही आमच्या ठिकाणावर येऊन विचार करा. त्या माणसानं असं लय खेप केलं ना राजू. हा? तर आम्ही कसा काय विश्वास ठेवा की आता हे सुधारले बन, आता हे लय चांगले बघतील. अरे बा शांताराम भाऊ, मी कधी येऊन मांडवाय ना कारभार पाहायला नाही जा. अरे येले हे सुत नसते ना की याच्याकडे कोणी पाहुणा आला का काय. घरात काहीच नव्हतं ना. माझ्या बहिणी मला चहा नाही गेला ना, कारण तिचा तो साखऱ्या नव्हता ना, चहा पत्ती नव्हती. दूध आणि गिदाचा विचारच नाही. साखऱ्याने चहाच नव्हता. आता सांगा काय अशी द्यायचा, काय परिस्थितीत होते ते. म्हणून मी नेले तावं घेऊन आलो. बरोबर आहे ते तुमचं, सगळंच बरोबर आहे. आमच्या गळ्याचं चुकलं होतं जरासं. आता झाली ना त्याला परिस्थिती, आली त्याला परिस्थिती. आणि घरचे घरी नव्हते. समजलं त्याला की घरच्या शिवाय काही नाही, कोण नाही बा. आता डोळे उघडले बा त्याचे, असं म्हणतो बा मी. एकदा माफ करा त्याले. हो बरोबर आहे, परिस्थिती म्हणून त्याला समजलं. पण असं हे खरं आहे का बा? म्हणजे माया म्हणणं काय समजून राहिलं तुम्हाला की खरंच त्याला वाटून राहिलं का सुधरा, खरंच वाटून राहिलं का बा पोरी लेन बायकोले घेऊन जा. त्याचं ते सांभाळ करायला आहेत का समर्थ? म्हणजे ते म्हणतील का मी आता उद्या 10 रुपयात नाही बा, असं ते आम्हाला लिहून देऊ शकतात का? आम्ही कसा काय विश्वास ठेवा? हा लिहून द्या ना. हा सकाळी दारू नाही पेला तरी मला उपकार होतील देवाचे. अरे नाही नाही, हे पहा मामाजी, मी तुम्हाला सांगतो आता माय ऐकून तरी सांगतो की हा आता सुधरीन बा, असं मी म्हणतो याले. आणि मी आशा ठेवतो की हा सुधरीनच. की आता याले धडा शिकला तरी ना की घरीचे नसले घरी की कसे हाल होतात, भाकर भेटत नाही खायले. पैसा किती दिवस राहणार आहे, याचा पैसा भरला. मी सांगतो तुम्हाला सारी स्पष्ट गोष्ट. आता ते वावर राहिले याचं फक्त आता बाकी. आणि आमची सगळ्याची मनापासून इच्छा आहे की ते वावर यानं बाकी ठेवा आणि ते पोरगी बायको तो सुखात राहा. बाकी आमची काय अपेक्षा नाही याच्याजवळ. आणि बा आता माझ्या लहान भावासारखाच आहे. हा तर याची जबाबदारी घेतो मी. हा आता डबल असं काही करणार नाही बा. सगळं आता कसं लिमिट मध्ये राहू देईन असं मी त्यातून तुम्हाला शब्द. या नाही बी मला मान ठेवा. काय का नाही ऐकतच राहतं का काही म्हणतं. हो नाही तू जर सगळं तू दे बा चांगला शब्द, कसा माझ्या शब्दाला मान ठेव. आता त्या सासऱ्या समोर मी एवढं बोलून राहिलो जबाबदारी घेऊन राहिलो त्या पोरीला द्यायची. तर कसं मला नको सगळ्या तोंडावर बाळू. नाही ना शांताराम भाऊ, मी तुम्हाला घरीच सांगितलं की नाही, सब बंद आता ते काहीच नाही. आपलं घर बोला, आपलं काम बोला, आपलं ते वावर बोला, एवढंच ठरवलं मी आता. कोणत्याही देवाची आण घ्यायला लावा. बाबा तुमच्या समोर बोलून राहिला ना तो. एकदा त्याने मला माफ करा असं मला वाटते बा. नाही नाही शांताराम भाऊ, अरे बा बेकारच काम आहे ना. विचारा त्या माणसाले 6 महिन्यात एकदा फोन तरी केला का ना. विचारा फोन तरी केला का म्हणा की का तू कशी आहेस, का पिंकी तू कशी आहेस. पोरीला तर फोन करतो ना राजा माणूस. पोरीला फोन नाही करत का? आता 15 दिवसापासून त्याचा ताल तोडणं चालू आहे. इतक्या दिवस कुठे गेलते हे? त्या पोरीच्या पायाला लागले एवढं. मा बहिणीनं फोन केला तर याचा दोस्त म्हणते रॉंग नंबर आहे. आणि फोन घेतलाही नाही, हे बोललेही नाही. मग शांताबाईच्या फोनवर फोन केला मा बहिणीनं, तर मग तुम्हाला त्याच्याजवळ निरोप तरी गेला. मग या माणसाचा फोन नाही ठेवू शकत राजू हा माणूस जवळ. एक फोन साध्या चिकटल्या लेकराजवळ फोन आहे आणि या माणसाचा फोन नाही. अरे बा, माझ्याजवळ फोन होता मनोहर, पडला तो तर हरपला. माझ्याजवळ फोन नव्हता काय, 15,000चा फोन घेतला होता मी मागच्या वर्षी, तर ती पडला ना. माझा हरपला ना, डबल 15,000चा घेऊ का मी, म्हणून थांबलो होता. काय ते त्या म्हटले एखादी स्कीम की माली चांगली की मग घेतो. पडला कायचा हे पिऊन पडलं आणि कोण खिशातला काढून घेतला. काय सांगते आता हे. आता ती मला तोंडावर पाळते का काय सांगा. अशा माणसाची तर मध्यस्थी करायला नाही म्हणजे गुन्हाच आहे एक. ते पोरीच्या तोंडाची कडे पाहून मी आलो तरी. हे बाबा मामाजी, मी आता तुम्हाला शांततेनं सांगतो. हे बा, सांगितलं ना आता, आपलं काम भलं, आपलं घर भलं, आपलं वावर भलं. आणि तेच तुम्हाला पुढच्या वेळेस तुमची पोरगी आली तर हेच सांगेन की बाबा सगळं चांगलं झालं. याचा हा शब्द देतो मी तुम्हाला. आता एवढा तर माझ्या शब्दावर मान ठेवा. बरं मग ठीक आहे बा आता. पण हे बाबा शांताराम भाऊ, तुम्ही म्हणतात आहे का तुमच्या भरोश्यावर मी माझी पोरगी नात पाठवून राहिलो. या माणसानं डबल असा दांगडो केला नाही पाहिजे बा. आबाजी बाबा काका मामा तुम्हा सगळ्याले जेवायला बोलावलं, ताट वाढले. बरं बाई पिंके जाय पुढे हो म्हणून सांग. येतो म्हणून सांग. हो सांगतो. अरे बा जेवण खाऊन राहू द्या लागत मामाजी. आता जेवायचा कुठे घोर केला हो. आम्ही राजा निघालो असतो तर मग कसं झटपट घरी पोहोचलो असतो. काम बी होते बाकीचे. आता जेवणाचं काय हो, डबलच्या भरीन जेवलो असतो. अरे नाही नाही हो, तुम्ही पहिल्यांदा आले ना आमच्या घरी.
पहिल्यांदा आल्यावर जो का उपाशी पडावं का आम्ही तुम्हाला? मग काय असं तर जमणार आहे का? चला जेवण करू मस्त आणि आराम करा आणि शांततेने सकाळून जा. आता काही जाता हो संध्याकाळच्या पायरी पोरगी सार करू करा जो सकाळच्या पायरी करू मस्त. आता जेव्हा अंग ढाका चांगले. सुनबाई मी काय म्हणतो 2-4 कुरड्या पापड तळजो होते साजरे लागतात. यंदाच्या कुरड्या झाल्या का आपल्या करणं? आता तुम्हाला माहित नाही का कुरड्या झाल्या नाहीत? मागच्या वर्षी सरत आल्या ना कुरड्या नाहीतच मग काय तळू? आणि ते पापड पाईन तळीन तर तळी नाही तर भाजीन चुलीवर लय गरमी होऊन राहिली बिया निरा. अहो तो आता गावातला माणूस संग आहे त्याच्या म्हणून म्हणलं आता ते भाऊ येतात का डबल आपल्या घरी? हा नवईचा माणूस आला तो आपल्या घरी त्याला पद्धतशीर. बसा मग तुम्ही ती मी वदरलं करतो तुम्ही करा ते चुलखंडाचं बसून बसून निरा मला कशी गरमी होऊन राहिली पाहिजे. अहो मला ते पापड कुरड्या काढून दे ना मग तो डब्बा तू ते वरदर ठेवतो बिचारे मला हात नाही पुरत. हा तेवढे 2-4 कुरड्या देणं काढून पापड ते 2-3 काढून तळतो ना मी ती बसून. मला हात नाही पुरत तुमच्या पोराला मागा काढून. काय कशी आहे बाई? आता तिला म्हटलं देव 2-4 कुरड्या पापड तळतो तळ म्हटलं तर म्हणते मला गरमी होऊन राहिली. मी म्हणतो मी तळतो दे काढून तर काढून द्यायला तयार नाही. सांगा नवायचा माणूस आला आपल्या घरी हा ताटा साजरं नव्हतं लागत काय? कुरवडी पापड रस केला भात केला. आता सांगा म्हटलं 2-3 चिकाच्या कुरड्या तळ माझे पुरते भल्लीच आहे ना माहे कायच करा. जाऊ दे ना बाई तशी रेली काही कुरड्या पापड आवडत नाही ते. आणि शांताराम भाऊ ते काय त्याच्या घरी काय कमी आहे बाई? लय मोठा माणूस आहे तो श्रीमंत माणूस आहे ताई लय माणुसकीची बी आहेत. आणि शांताबाई गावात म्हटलं कोणाच्याही कामात पडते आई तसे जे भाऊ आहेत कोणाच्याही कामात पडतात. जाऊ दे आपली भाजी पोळी रस केला म्हणता ना मग तेच तर बस झालं. आणि भात देजो त्यानं ताट साजरा दिसते काही नाही करायला लागत ते कुरड्या पापड. तशी मग कुरड्या पापड तशी नाही लेकरं खातील अजून त्याचा जीव घेऊ माहिती ऊन किती तापून राहिलं तेलगट करूच नको ते. आता नाही तसं कुठचंच करू माय त्या पाटलीवर ठेवते त्या आळ्याच्या घोड्यावर कधी माय हात नाही पुरत. आता का त्या माणसाची देखता त्या पोराला म्हणा डेरे काढून ते डबे साजरं लागते का? राहू दे तर माय मग हो ना राहू दे ना तुला म्हणून राहिले मी उन्हाचं ते तेलगट कोणाला खाई नाही वाटत आहे ते तेलगट करूच नको तू. काय सुरू बापा लयच केलं सुनबाई काय रे रस गिसई काय नाही केलं बाई एवढं भाजी पोळी करावं लागत होती आपली साधं. आता आपण का कोणी पाहुणा आहो का? अरे नाही हो शांताराम भाऊ राजो पाहुणे नाही तर काय तर बा जवाई माणसं आणा जवाई माणसाला आंब्याचा रस आला आंब्याचा रस नाही करावं तर काय करावं मग? ते बरोबर आहे म्हणा. झालं का बाई सगळं करू का चालू? हो करा सगळं करा मी पाणी आणतो तुम्हाला करा चालू करा. का रे लेकराला नाही बसू लागा रे लेकराला बसून द्यायला लागत होतं बाई. हा लेकराला मागं काय ठेवलं बाबा? लेकरं खाऊन राहिले तिकडे काही बाते का जेवतात का एकसारखे तुम्हाला तर माहित आहे. त्याचं चालू आहे काही खाणं. आता पहिले त्यानं रस खाल्ला आता काय भात खाऊन राहिले वाटते काय चालू आहे त्याचं. जेवण तुम्ही करा सुरू. सुनबाई कटाची आमटी एकच नंबर झाली मस्त झाला. अरे बाई चंद्राम बोले तरी आण वरची तरी आण चांगली. अरे नाही हो आम्ही नाही तरीवाले हे तुमचे जावाई भाऊ आहेत तरीवाले याला तरी बाई जरशी आण वरची तरी चांगली आले. नाही बाबा मला नाही पाहिजे तरी एवढ्यातच होते मला. अरे शांततेनं होऊ द्या शांततेनं होऊ द्या. झोप आली का बाई? झोप आली शिंद जा ना मग हा तो जागेवर जाऊन झोप ना. झोप नाही आली बाबा असंच झोपा वाटलं तुमच्या मांडीवर म्हणून झोपली. असं काय केलं मग इतके दिवस मामाच्या घरी? अभ्यास केलता? नाही अभ्यास नाही केला मी पुस्तकच नव्हते आणले ना बाबा मग अभ्यास कुठचा करू. आणि हे तिने मला पुस्तक देत नाही जात जाई ना भल्ली बदमाशांची भानगडी माझ्याकडून पुस्तक हिसकून घेत जाय आणि लढत जात जाय मोठ्यानं मग मी अभ्यास नाही केला. तसं म्हणू नाही लहान आहे ती तिला समजते का? चालतं ना मग आपल्या घरी सकाळून चाललं जाऊ पुन्हा. हा बाबा आपण चाललं जाऊ आपल्या घरी आपल्या आईला बी घेऊ हा आपण सगळेजण तिघं बी जण चाललं जाऊ आपल्या घरी. बाबाची आठवण येत जाय का मग तुले? हा बाबा लय मोठी आठवण येत जाय मला तुमची मग मला गमतच नाही जात जाय मग मला लढत येत जाय बाबा. लढा काय लागते हो बाई बाबाले बी येत जाय तुझी आठवण. आलो की नाही पायवर मग मी तुला घ्यायले मग मला माहित होतं पिंकीला आता गमून नशीन राहिलं चला आपण घेऊन येऊ घरी. मला बरोबर समजते उचकी लागली त्यानं मला की पिंकी आठवण काढून राहिली घड्या मग मी बातच आलो काय. हो बापा आता बाबाच्या मांडीवर जाऊन झोपा लागते का? हा मजा येऊन राहिली लय दिवसाची झोपली ना बाई मी मजा येऊन राहिली मला. सोप सुपारी घेतली हो तुम्ही? हा घेतली बस ना बस. नाही मी काही बसत नाही शांताराम भाऊ येतील ना अजून
तशी चालते मी पाहायला. मी म्हटलं काय झालं, साफसफाई घेतली नाही घेतली, पिंकी कुठे गेली दिसली नव्हती म्हणून आलते. काय ठरलं मग तुला? चालून राहिले का तुम्ही? काय म्हणते तुला भाऊ ते बाबा काय म्हणता? हो आता ते काय म्हणतात तो त्याच्या मनाला पेच आहे. आता ते तुमचं का पाहायला जा ना म्हणून त्याला असं वाटते की अस करते बाबांना असं वाटते. बाकी काय आहे. हो ना लेक, मला बी चुकलो. तू आला आणि म्या फालतूच दांगडू केला. घरची फालतू कसं राहते, जाकली मुठ लाखाची राहते. पण ते त्या दिवशी समजलंच नाही लेखाचं. हो ना, पण मला म्हणणं आहे की कसं जरासं का कोणी मी जर सुधारलं तर चालते ना. आता पोरगी मोठी होऊन राहिली, समजते तिले. आता तिच्या शाळेचा खर्च हा पुढे लग्नाचा खर्च वाढते. नाही तर काय तर शिकली मोठी झाली नोकरीवर लावणं दिले तोच तर पैसा जपून ठेवा लागेल असं म्हणतो बा मी. बाकी काय आहे. हो ना, आता सांगितलं ना म्या का आता बॉन्डवर लिहून देऊ तुले बापाले की आता दारू पित नाही म्हणून. सांगितलं नाही एकदा? मग काही जरा विश्वास ठेवा माणसावर. आता मी आता विश्वास टेबलच आहे ना हो, पण माझ्या बाबाचा विश्वास बसत नाही ना. या ना भाऊ या. सोपसुपारी घेतली का भाऊ? हा हा घेतली सोपसुपारी. अरे पानच खाल्लं. मामाजीने पानच दिलं, पान खाल्लं मस्त. बसलो होतो ती भाजीवर. बस तू, मी बसतो भाजीवर ती. नाही झोपा. मी तसं चालते ती पाणी गिनी घेऊन मांडलं बरं. ती पाणी गिनी लागेल तर म्हटलं पाणी आणून देतो. सोपसुपारी घेतली की येई ना ती विचारायला ती. तर झोपा ना तुम्ही, मी पाणी आणून देतो. हा गळवण त्याला भरून ठेवतो ती. बापाय पिंकीला आज बाबाच्या मांडीवर झोप लागते का? हो मला आली त्यापासून सोडून नाही राहिली बापाले. लय त्याच्या अंगावर आहे ते. तिला गमत नाही गेली सोडून. मग पोरी राहतातच मायाच्या. पोरी लय मायाच्या राहतात बरं. पोरायला तरी इतकी माया नाही राहत, पण पोरीला लय माया राहते. आणि तीच बिचारी दुसऱ्या घरी जाते. याला तेच सांगतो ना मी नेहमी. अरे तुला देवानं पोरगी दिलेली का, लय सुखाची गोष्ट दिली. त्याचा काहीतरी कदर कर. नेहमी म्हणतो ना मी याले. मग पोरीस नाव काढतात बरं. मग काय आता पोरी बापाच्या अंगावरही असतात. लय जी गोष्ट त्याच्या बापात. पाहा ना पिंकीच पाहा ना. लय साजरी आहे शांताराम भाऊ माई पोरगी. गुणाची आहे बरं. मग काय रे बापा, गुणाचा बाप आणि गुणाचीच पोरगी. काय पाहा लागते. आण सुनबाई आण, तू पाणी आण बा. ती प्यायला गडवा भरून ठेवा. मला लागते रात्री पाणी. हो आणतो मी. ती गडवण त्याला भरून आणून देतो ना. हो चालो पिंकी चल झोपू द्या आता बाबाला. चल. नाही होय मी अतिच झोपतो आज बाबाजवळ. नाही व अति नको झोपू. चल आपण आपल्याला जागेवर झोपू ना. झोपू दे बाबाला ती मोकळं. नाही मग झोपू दे राहू दे.